नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स. सो आजचा व्लॉग आहे तो मी दुपारी शूट केलेला आहे. सो मस्त दिवसाची सुरुवात झालेली होती. जे सेम रूटीन होतं ते फॉलो केलेलं आहे. मुद्राला मस्त स्कूलमध्ये सोडून आलेलो आहोत. सो जसं मी तुम्हाला कालच्या व्लॉगमध्ये म्हणाली की मुद्राचं आता फुल डे स्कूल आहे. सो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी दुपारच्या जेवणामध्ये काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवते. मस्त वांग्याची कापं आहेत, टोमॅटो सार बनवलेला आहे. सो ऑलरेडी दुपारचं जेवण झालेलं आहे, आता फक्त जेवायचं आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. सो ऑलरेडी मी व्हिडिओ बनवून ठेवलेला होता, फक्त तो अपलोड केला नव्हता. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. जेव्हा आम्ही गावाला गेलेलो तेव्हा भरपूर साऱ्या काही गोष्टी होत्या ज्या स्पेशली कोकणातल्या असतात. तिथून मला काही घेऊन यायचं होतं. सो मी गावावरून काय काय आणलेलं त्याचा एक व्हिडिओ बनवलेला. सो तो मी व्हिडिओ ह्या व्लॉगमध्ये टाकणार आहे, तर तुम्ही ते बघून घ्या. तोपर्यंत मी जेवण घेते. जेवण सगळं रेडी आहे, ताटं फक्त आता वाढायची आहेत. सो आज मी बनवलं आहे टोमॅटो सार. इथे मी भात गरम लावलेला आहे आणि इथे मी करते आता वांग्याचं काप. सो मस्त माझं आवडीचं जेवण आहे, एकदम सिंपल वांग्याचं काप, त्याचबरोबर टोमॅटो सार. सो असं काही आजचा दुपारचा जेवणाचं बेत आहे. आणि मुद्राला आज मी दिलेलं व्हेजिटेबल पॅन. आणि मोस्टली मी थोडंसं सध्या पोळी भाजी न देता वेगवेगळं ट्राय करते, कारण ती सुद्धा खूप एक्साइटेड असते की मम्माने काय दिलंय टिफिनमध्ये. सो ते जेवून घेते, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. सो ह्या बघा, ह्या आहेत सगळ्या गोष्टी ज्या मी गावावरून आणलेल्या आहेत. सो त्यामध्ये काय काय आणलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. सो सगळ्यात पहिल्यांदा तर हे आहेत चिकू, आणि हे आहेत माझ्या दीदीच्या, म्हणजे माझी जी बहीण आहे जी गोव्याला राहते त्यांच्या घरचे हे चिकू आहेत. सो एकदम फ्रेश असे चिकू दिलेले आहेत मुद्रासाठी. सो त्यानंतर कोकणात गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मँगो. सो आंब्याची पेटीही घेतलेली आहे. सो त्यानंतर सो हे आहेत गावठी पोहे. सो आमच्या घरासमोरच बुधवारचा मार्केट बसतो, तिथे हे गावठी पोहे आम्ही घेतले आहेत. गावठी पोहे. सो आमच्या घरासमोरच बुधवारचा मार्केट बसतो, तिथे हे गावठी पोहे मी घेतले. सकाळी जर काही नाश्ता वगैरे नाही बनवला तर दुधामध्ये मिक्स करून ह्याच्यामध्ये थोडंसं ओलं खोबरं आणि गूळ घालून हे पोहे खूप छान लागतात. आणि मुद्रासुद्धा कधी कधी आवडीने खाते. सो त्यामुळे हे पोहे आहेत ते घेतलेले आहेत. त्यानंतर खाऊचं ते म्हणजे माझा एक आवडता चिवडा आहे, ज्याला आम्ही कुंट्यांकरचा चिवडा असं म्हणतो. सो हा आहे शेव चिवडा, जो मला खूप आवडतो. आणि त्याचबरोबर अजून ही पापडी जी मला चहात बुडवून आवडते, त्यामुळे ही पापडीसुद्धा घेऊन आलेली आहे. सो हे आहे पापडी. त्यानंतर हे आहेत काजूगर. सो मेनच गोष्टी घेऊन आलेल्या आहोत जे आम्हाला आवडतात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आता गरमी चालू आहे, त्यामुळे मी कोकम सरबत आणायला सांगितलेलं, त्यामुळे हे आहे कोकम सरबत. हे स्पेशल असं कोकम सरबत आहे, जे उन्हाळा असलं की पितात आणि हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. सो मी हे कोकम सरबतसुद्धा याचा कॅन घेऊन आली आहे. यातलं थोडंसं सिरप घेऊन त्याच्यामध्ये पाणी घालायचं आणि थोडंसं मीठ घालायचं, खूप खूप छान लागतं. त्याचबरोबर अजून काहीतरी आहे. हा आहे तुपाचा डबा, जो माझ्या घरून म्हणजे माझ्या मम्मीने मला दिलेला आहे. होममेड तूप आहे. सो हे तूप मी घेऊन आलेली आहे. आणि हे तूप आहे हे कायम ती मला पाठवते घरचं बनवून. सो हे तूप. श्रेयसला फिश म्हणजे मांसाहारी ज्या गोष्टी असतात त्या भरपूर आवडतात, त्यामुळे त्याच्यासाठी सुका गोलमा म्हटला जातो, म्हणजे कोलंबी असते, त्याला सुकवली जाते. एक जाड कोलंबी असते आणि एक बारीक असते, ज्याला सुकट म्हटलं जातं. सो हे आहे बारीक सुकट, खूप फ्रेश. इकडे सुद्धा मिळतात ह्या गोष्टी, पण ह्या कोकणातल्या गोष्टी ह्या खूप फ्रेश मिळतात. सो त्यासाठी ही सुकट. आणि जसं मगाशी म्हणाले, हा जाडा कोलमा असतो, जे जाडे कोळंबी असतात ते हे असतात. सो ह्याची भाजी बनवली जाते, जी श्रेयसला खूप आवडते, त्यामुळे हे त्याच्या. त्यानंतर मुंबईला येताना ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही गेलेलो त्या रेस्टॉरंटच्या बाहेरच खरेदीसाठी काही कोकणी मेवा होता, खेळणी वगैरे होती, तेव्हा तिथे आम्ही हे फोडून अर्ध खाल्लेलं सुद्धा आहे. सो तिथे मी घेतलेली ही आवळा कँडी, आणि त्याचबरोबर हा आवळा मावासुद्धा घेतलेला आहे, जो ह्याच्यामध्ये आलंसुद्धा असतं आणि पचनासाठी खूप
छान आहे आणि ट्रॅव्हलिंगसाठी म्हणून सुद्धा मी हा सोबत ठेवलेला. सो ह्या गोष्टी मी तिथे घेतल्या आहेत. सो ह्या दोन्ही गोष्टी खूप छान होत्या. आणि त्याचबरोबर ह्याच कंपनीचं तिथे मेथकूट होतं जे लहान मुलांसाठी, जे आता मी डब्यात ओतून ठेवलं आहे. सो मी मुद्रासाठी हे मेथकूटचं पाकिटसुद्धा घेतलं आहे, जे आपण भातामध्ये थोडंसं तूप मीठ टाकून तो भात आपण लहान मुलांना भरवू शकतो. आणि आपण सुद्धा ह्याच्यामध्ये ॲज अ चटणी म्हणून सुद्धा खाऊ शकतो, थोडंसं दही वगैरे घालून. सो ह्याच कंपनीचं हे मेथकूटचं पावडर होती. या 2 गोष्टी मी घेतल्या. गावाला गेल्यावर भरपूर साऱ्या गोष्टी अशा असतात ज्या तिथून आणायच्या असतात, पण आम्ही जास्त काही आणलेलं नाही आहे. ह्यावेळी थोड्याशा कमीच गोष्टी घेऊन आलो आहे. आणि हे माझ्या आईने घरगुती बेसन मला बनवून दिलेलं आहे. सो आपण जे रेग्युलर बेसन पाकिटचंच वापरतो, पण तिने हे स्वतः दळून, डाळ वगैरे दळून हे होममेड असं बेसनचं पीठ मला बनवून दिलं आहे. आणि त्यानंतर अजून एक म्हणजे मला कधीपासून भाकरीसाठी एक तवा हवा होता. सो त्यासाठी हा भिड्याचा तवा असं म्हटलं जातं. सो हा तवा आहे तो आता क्लीन करायचा आहे. सो कसं पद्धत करायचं आहे तो मला मम्मीने सांगितलेली आहे, त्या पद्धतीने मी आता हा क्लीन करणार आहे. सो हा मी एक तवा तिथून घेऊन आली आहे. खायच्या गोष्टी खूप कमी घेऊन आली आहे, कारण गोड आमच्याकडे खूप आत्ता कमी खाल्लं जातं. आणि ह्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ आहेत जे मम्मीने पाठवलेले आहेत. सो ह्या सर्व गोष्टी आहेत. अजून काही ओले काजूगर वगैरे आहेत ते ऑलरेडी खाऊन झालेले आहेत. मागच्या वेळी जेव्हा आई बाबा आलेले तेव्हा ते घेऊन आलेले. त्यासोबत नारळसुद्धा ते लास्ट टाइम घेऊन आलेले. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी आत्ता घेऊन आलेले नाही आहेत. हा सगळा संसार मी घेऊन आलेली आहे, जो तुम्हाला मी आत्ता दाखवले. आता हे फटाफट मी जाग्यावर लावते आणि मग तुम्हाला. तर बघितलात ना व्हिडिओ कसा वाटला? तर अशी होती छोटीशी कोकणातली खरेदी, जी मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करूया, तुम्हाला दाखवूया की मी काय काय आणलेलं. थोड्याच गोष्टी होत्या, पण खूप मजा येते असं काहीतरी मस्त गावावरून घेऊन यायला आणि ते खायला सुद्धा अजून मजा येते. सो असा होता आजचा काही व्हिडिओ. सो मी जास्त व्हिडिओ आहे तो लांबवत नाही आहे. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.